हॅलो एव्हरीवन, मी आहे दीपिका आणि आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर लर्न फिजिक्स विथ दीपिका मध्ये आपण 11 चॅप्टर फिजिक्स फर्स्ट वाला लर्न करतोय. त्यामध्ये आपण काय करतोय, डायमेन्शन्स आणि डायमेन्शन अनालिसिस बघतोय. ओके, तर डायमेन्शन्स म्हणजे काय आणि डायमेन्शन्स कशा काढले जातात, त्याचे काय नियम आणि अटी आहेत आपण मागच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये बघितले. आता आपण काय करतोय, युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिस बघतोय की कशा कशा पद्धतीचे युजेस होऊ शकतात. एक यूज आपण ऑलरेडी प्रिव्हियस व्हिडिओ मध्ये बघितला. आता सेकंड यूज बघणार आहे. कोणता आहे तर टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. म्हणजे काय, दोन वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटी मध्ये जे काही रिलेशन आहे ते जर आपल्याला माहित असेल तर त्याचा आपण काय करू शकतो, डायमेन्शन्स काढून एक्झॅक्टली किती कशा प्रकारे फॉर्म्युला आहे आपण तो डिराइव्ह करू शकतो. म्हणजे रिलेशन आपण काय करू शकतो, तर फिजिकल क्वांटिटीचं डिराइव्ह करू शकतो थ्रू द डायमेन्शन्स. ओके, ते कशा पद्धतीने आहे ते आपण बघणार आहे. तर आपण एक्झाम्पलला काय केलंय, सिंपल पेंड्युलमचे घेतलं. तर सिंपल पेंड्युलम मध्ये जे काही ऑसिलेशन्स होतात, पिरियड पिरियड म्हणजे काय, ऑसिलेशन जे होत आहेत त्याचा तो टाइम पिरियड आपण मोजणार आहे पेंड्युलमचे. ठीक आहे, तर ते ऑसिलेशन कशावर डिपेंड्स आहे, तर लेंथ आणि दुसरा आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ठीक आहे, तर एवढ्या इन्फॉर्मेशन वरून आपण काय करणार आहे, डायमेन्शन्स काढणार आहे. तर टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द लेंथ अँड ग्रॅव्हिटी. ओके, तर त्यांचे जे पॉवर्स आहेत आपण अज्युम करणार आहे की ए आणि बी आहे. ठीक आहे, तर आता जेव्हा प्रोपोर्शनॅलिटी असतं त्यावेळेस त्याचा एक कॉन्स्टंट व्हॅल्यू काढावी लागते जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट फॉर्म्युला मिळतो. ठीक आहे, तर के जो आहे तो कॉन्स्टंट आहे. आता डायमेन्शन्स मध्ये रूल काय आहे, ज्या गोष्टी कॉन्स्टंट असतात किंवा त्याची काही एक्झॅक्टली व्हॅल्यू असेल किंवा एखादी न्यूमेरिकल व्हॅल्यू असेल 2, 3, पाय, हाफ, मायनस मध्ये जर ती व्हॅल्यू असेल तर ती आहे डायमेन्शनलेस क्वांटिटी. का, तर आपण काय म्हणालो की ज्या ज्या फिजिकल क्वांटिटी म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आहेत त्यांची आपण डायमेन्शन्स काढू शकतो. जसं की आपण जनरली काय वापरतोय, मास, लेंथ आणि टाइम, हे जे आहेत डायमेन्शन्स काढायला आपण वापरतो. आणि ज्या वेळेस फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यामध्ये जसे की टेम्परेचर म्हणा, करंट म्हणा, ज्या वेळेस ते फॉर्म्युलेमध्ये येतात त्यावेळेस आपण त्यांनाही डायमेन्शन्स काढताना इन्क्लूड करतो. पण कॉन्स्टंट व्हॅल्यू ही जी असते ही डायमेन्शनलेस क्वांटिटी असते. ठीक आहे, तर ह्या केच आपण डायमेन्शन्स काढणार नाही म्हणून त्याला काय पॉवर वगैरे दिलेली नाही. ठीक आहे, ए आणि बी रॅशनल नंबर्स आहेत, म्हणजेच काय, ती एक कोणती तरी व्हॅल्यू आहे. रॅशनल नंबर्स फ्रॅक्शन मध्ये पण येतात. ठीक आहे, तर ते आहेत नंबर्स, पण ते काय आहेत ते आपण थ्रू द डायमेन्शन्स काढणार आहे. ओके, तर बघा, टाइम पिरियड टी चा आपल्याला डायमेन्शन्स काढायचे. आता बघा, तुम्ही म्हणताल की टीचर मागच्या लेसन मध्ये आपण जे काही स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहिलं होतं, लेंथ, मास, मग टाइम पिरियड, सॉरी टाइम म्हणलं होतं. मग ह्यावेळेस आपण काय करतोय, मास, लेंथ आणि टाइम लिहिलेलं आहे. दोन्ही पद्धतीने लिहिलं तरी चालतंय, बिकॉज हे आज पर बुक लिहिलेलं आहे. मी वेगळं काही स्वतःहून लिहिलेलं नाही, हे बुक मध्ये असं चालतं आहे असं लिहिलंय. त्यामुळे अशी पण अरेंजमेंट आपण करू शकतो. इव्हन सिंगल अरेंजमेंट पण करू शकतो, बिकॉज इथे मास आणि टाइमचा काही प्रेझेन्सच नाहीये, ते झिरो आहे. तर आपण काय केलो की कन्फ्यूज होऊ नये म्हणून आपण काय केलं, कमी केलं. ओके, आता इथे बघा, टाइम पिरियड म्हणजे टाइम जो काय आहे तो सेकंड मध्ये, म्हणजे टाइमचा एक्झिस्टन्स आहे. तर आपण काय केलं, टाइम पिरियडला एक पॉवर दिला. टाइम पिरियडचा जो काही टाइम आहे त्याच्यावर पॉवर 1 दिलेला आहे. बाकीचे दोघं ऍब्सेंट आहेत, 0. ठीक आहे, पुढे जाऊ, कॉन्स्टंट की तसाच राहणार. हा लेंथ, लेंथ म्हणले की एल प्रेझेंट राहणार, रिमेनिंग 2 आर ऍब्सेंट, त्यामुळे ते 0. रेस टू ए का दिलाय, बिकॉज आपल्याला ह्या लेंथचा डायमेन्शन्स काढायचे, ए ची व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे, सेम इथं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता इथं जी आला, आपण प्रिव्हियस लेक्चर मध्ये ऍक्सिलरेशनचं त्यामुळे डायमेन्शन्स काढले होते. काय होते डायमेन्शन्स, एल रेस टू 1, टी रेस टू -2, हे जे आहे ऍक्सिलरेशनचं डायमेन्शन्स झाले. ओके, तर त्याच्यावर रेस टू पॉवर बी लिहिले. चला, हे जे व्हॅल्यूज आहेत ए आणि बी, ह्याला काय करणार, ब्रॅकेट मध्ये कन्वर्ट करणार, जेणेकरून काय करणार, इक्वेशन पुढचं क्रिएट, ह्याला तसंच ठेवायचंय. ठीक आहे, इथं L0 का ठेवलाय हे पुढच्या इक्वेशन मध्ये तुम्हाला कळून येईल. ओके, तर इथं बघा, ए आहे, एल रेस टू ए पॉवर आहे, इथं पण एक एल आहे पण रेस टू पॉवर बी आहे, बरोबर आहे.
ज्या वेळेस दोन बेस सेम असतील आणि पॉवर डिफरंट असेल तर त्याचं काय होतं, ऍडिशन. ठीक आहे, इथं प्रोडक्ट आहे म्हणून ऍडिशन होतं. इथं जर डिव्हिजन दोघांमध्ये असलं असतं तर ते फ्रॅक्शन मध्ये व्हॅल्यू लिहिली असते आपण. ठीक आहे, पुढे जाऊ. टी इकडे एक्झिस्टन्स नाही त्यामुळे रिमेन हा ऍज इट इज आपण लिहिणार आहे. पुढे जाऊया. पुढच्या स्टेप मध्ये काय केलं, ही व्हॅल्यू ऍज इट इज लिहिली. इथे फायनल केलेलं आन्सर, काही चेंज नाही केलेलं आहे. ओके, आता ह्या इक्वेशनला आपण कंपॅरिझन करणार आहे थ्रू द पॉवर्स. आता इथं जो लेंथ आहे आणि इथं जो लेंथ आहे ह्यांचा करस्पॉन्डिंग पॉवर आपण काय करणार आहे, कंपॅरिझन करणार. बेस सेम आहे तर पॉवर्सला आपण काय करतो कंपॅरिझन मध्ये, a प्लस बी इज इक्वल टू 0. इथं लेंथ 0 आहे म्हणून a प्लस बी इज इक्वल टू 0. तर मी इक्वेशन काय करणार, a b ला इकडे पाठवलं. ज्यावेळेस लेफ्ट टू राईट एखादी क्वांटिटी जाते त्यावेळेस ती काय होणार, साइन चेंज करते. ज्यावेळेस ऍडिशन सबट्रॅक्शन होते साइन काय होणार, चेंज होणार. बरोबर आहे. आता पुढे टाइम पिरियड सॉरी टाइम जो आहे तो काय करणार आपण, t⁻1 आहे म्हणजे इथं काय येणार, टाइमची -2b इज इक्वल टू 1. मग b ची व्हॅल्यू काढू शकतो आपण. हे जे काय -2 आहे तो तिकडे जाईल. बघा इथं प्रोडक्ट आहे -2 इंटू बी म्हणजे काय, प्रोडक्ट म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन प्रोसेस होते. मग हा -2 इकडे जाणार म्हणजेच काय डिवाइड होणार. कळतं. मग काय होणार व्हॅल्यू, आता हा मायनस इकडे येणार. बरोबर आहे, म्हणून 1/2 बी ची व्हॅल्यू काय झाली, -1/2. आता ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट करणार जेणेकरून काय होणार, आपल्याला a ची व्हॅल्यू मिळणार. आता इथे बघा a ची व्हॅल्यू काय आहे, -b म्हणजे हा मायनस ओरिजिनल वाला तसाच. b ची व्हॅल्यू काय -1/2 म्हणजे हे दोन मायनस काय होणार, मायनस इंटू मायनस प्लस आणि हाफ तो तसाच येणार. म्हणजे आता आपल्याला a ची व्हॅल्यू मिळाली, b ची व्हॅल्यू मिळाली. आपल्या ह्या इक्वेशन मध्ये पुट करा. t इज इक्वल टू k तसाच, t चा पॉवर आपल्याला माहित आहे. बरोबर आहे. आता l काय मिळालं आपल्याला, हाफ. बघा a ची व्हॅल्यू हाफ मिळाली, g ची व्हॅल्यू -1/2. मग आपण काय करणार, आता बघा l⁻½ म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ l. स्क्वेअर रूट ऑफ l, l ला आपण असंही लिहू शकतो असंही लिहू शकतो. सेम गोज विथ g. आता हे असं आहे, काय असं आहे, इथं निगेटिव्ह साइन आहे म्हणून हा काय जाणार, डिनॉमिनेटरला जाणार. कळतं. म्हणून ह्या दोन व्हॅल्यूज आपण या पद्धतीने लिहिलं, स्क्वेअर रूट ऑफ l/g. तर हा आपला झाला फायनल फॉर्म्युला. कळतंय. थ्रू द डायमेन्शन आपण काय केलं, फॉर्म्युला काढलेला आहे रिलेशन बिटवीन फिजिकल क्वांटिटीज मध्ये. मग आता अजून एक की ची व्हॅल्यू के ची व्हॅल्यू जी आहे एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेटेड आहे. तर के ची व्हॅल्यू काय कॅल्क्युलेट केली, 2π. मग फायनल फॉर्म्युला काय झाला, 2π स्क्वेअर रूट ऑफ l/g. कळतंय. तर हे आपला फायनल फॉर्म्युला आहे टाइम पिरियडचा. बरोबर आहे. आणि ह्या फॉर्म्युलाची व्हॅल्यू 2π काय आहे, जेव्हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो त्यावेळेस तुम्हाला हे इक्वेशन सोडवायला सोपं पडतं. ठीक आहे. तर हा झाला सेकंड यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस. आता आपण काय करणार आहे, थर्ड यूज बघणार आहे. आता काय करतोय, युजेस ऑफ डायमेन्शन अनालिसिसचा थर्ड यूज बघणार आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, वेगवेगळे दोन सिस्टीम ऑफ युनिट्स घेणार आहे. काय आहे ते आपण काय करू, स्टेटमेंट रीड करून कळूया जेणेकरून तुम्हाला कळेल की हे काय आहे आणि ह्याच्यामध्ये नेमकं आपण काय करणार आहोत. ठीक आहे. टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटीज इन टू डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजे काय, सेम फिजिकल क्वांटिटी पण त्यांची युनिट्स वेगवेगळे. आता कसं, आता काय करणार आहे, एक्झाम्पल म्हणून काय करणार आहे आपण, एनर्जीचं घेणार आहे. म्हणजेच काय, वर्क आणि त्याचं सीजीएस सिस्टम मधलं युनिट. आपल्याला माहिती आहे फर्स्ट लेसन मध्ये आपण ऑलरेडी सिस्टम ऑफ युनिट शिकलेले आहेत, सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम. ओके. तर त्याच्यामध्ये जूल जो आहे एसआय सिस्टीम आहे. तर आणि हा वर्कचा आहे आणि दुसरं अर्थ जो आहे एसआय सिस्टीम सॉरी जूल जो आहे एसआय सिस्टीम ऑफ वर्क आहे, अर्थ जो आहे आपण सीजीएस सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे दोन वेगवेगळे सिस्टीम ऑफ युनिट्स घेतलेले आहेत. ठीक आहे. आता यांना आपण काय करणार आहे, कन्वर्जन फॅक्टर बघणार आहे. जसं आपण काय करत होतो, 1 kg ग्रॅम मध्ये कन्वर्जन फॅक्टर करण्यासाठी आपण काय करत होतो, 1 kg म्हणजेच काय 1000 ग्रॅम.
बरोबर आहे. तशा पद्धतीने याचं जे फॅक्टर आहे कन्व्हर्जन फॅक्टर थ्रू द डायमेन्शन्स अनालिसिस आपण काय करणार आहे कॅल्क्युलेट करणार आहे. ओके, तर चला 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ग म्हणजेच काय ही एक्स ची व्हॅल्यू काढायचं आपला पूर्णपणे काम आहे. हा क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, मोस्टली एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये कुठे कुठे तुम्ही चुकता, कुठे ब्लॅकआउट होता किंवा एक्झाम मध्ये काय गोंधळ होतो ते मी तुम्हाला प्रॉपर समजावेन. प्रत्येक स्टेपला तिथं तुम्हाला मी पॉइंट आउट करेन की नेमकं तुम्हाला काय करायचंय. इव्हन हा डेरिव्हेशन तुम्ही स्वतः हाताने सोडवणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत हा डेरिव्हेशन तुम्ही स्वतः सोडवत नाही, जोपर्यंत तुम्हाला यांच्यातले चेंजेस कळत नाहीत, कोण काय आहे कळत नाही, तोपर्यंत याच्यात काहीच उपयोग नाही. बिकॉज मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन करू शकते की काय झालंय, कशी कशी स्टेप्स आहेत, काय एक्सप्लेनेशन हे सगळं करणार. बट स्टील तुमचं सुद्धा काम आहे की हे कसं आहे, हे काय एक्झॅक्टली चालू आहे, हे एक्झाम मी स्वतः पण सोडवलेलं बरोबर आहे का नाही हे तुम्हाला स्वतः चेक करावं लागेल, जेणेकरून कुठे काही राहतंय का. आणि जेव्हा तुम्ही सेल्फ स्टडी करता त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी रिअलायझेशन होतात. की जसं बघा, जाऊया आपण पुढे. वर्कचा डायमेन्शन्स काय आहेत, ऑलरेडी आपल्याला एक तक्ता दिलेला आहे बुक मध्ये, तुम्ही त्याचे डायमेन्शन्स चेकआउट करू शकता. मास 1, लेंथ 2 आणि टाइम -2. आता हे जे डायमेन्शन आहेत हे आपल्याला माहित आहे. मग आपण काय करणार आहे, व्हॅल्यू पुट करणार आहे. व्हॅल्यू मीन्स डायमेन्शन्सचे हे जे आहे व्हॅल्यूज आपण डायमेन्शन थ्रू पुट करणार आहे. बघा, जूलच्या ठिकाणी ओके. आता M1 L1 T1 M2 L2 T1 T2 का केलंय, मिक्सअप होऊ नये म्हणून. हे बघा, हे जूलचं जे असणार आहे M1 M2 सॉरी M1 L1 T1 आणि अर्कचं काय असणार आहे 2 L2 M2 T2 प्लस मी पॉवर ओनली रेड पेन न काढलेले जेणेकरून हे मिक्सअप होऊ. ठीक आहे, पॉवर खूप महत्वाची आहे. पॉवर मध्ये मायनस प्लस जरी केला तर फायनल रिझल्ट रॉंग येतो. मोस्टली स्टुडंट पेपरला हेच करतात, एकतर कॉपी करण्याच्या नादात चुकवतात किंवा अभ्यास करताना डिस्ट्रॅक्टेड असतात, त्यामुळे पॉवर चुकीचे देतात, मायनस प्लस कुठेही देतात, कन्व्हर्जन चुकीचं करतात. त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी त्या करेक्ट करा. मेन हा डेरिव्हेशन सगळ्याला येऊ शकतो, पण छोट्या छोट्या गोष्टींना इग्नोर केल्यामुळे काय होतं की पूर्णपणे गणित बिघडतं. आता बघा, मी काय केलं, व्हॅल्यू पुट केल्या. आता मी काय करणार, मला काय काढायचं आहे एक्स. मग ही जी व्हॅल्यू आहे इथं पाठवणार. आता बघा, या दोघांमध्ये मल्टिप्लिकेशन प्रोसेस आहे, तर ही व्हॅल्यू ज्यावेळेस इकडे जाईल तेव्हा डिव्हिजन म्हणजे अपोजिट होणार. जर इथं डिव्हिजन असेल तर तो तिकडं मल्टिप्लिकेशन होणार, अपोजिट. हे मॅथ्सचे रूल. आता इथं बघा, दोन्ही डिव्हिजन फॅक्टर मध्ये लिहिलेलं आहे, सगळ्यांचे पॉवर्स बरोबर लिहिलेले आहेत. ठीक आहे, आता काय करणार आपण, मासला वेगळं, लेंथला वेगळं, टाइमला वेगळं करणार आहे, जेणेकरून आपल्याला पुढे डिस्ट्रीब्युशन करताना सोपं होतंय. ठीक आहे, आता बघा, मी हे फक्त रिअरेंजमेंट केली M1 M2 रेस टू 1. त्यांचा पॉवर कॉमन आहे ना अजून सुद्धा. आता इथे मेन काम सुरू झालेलं आहे आपलं, इथं चेंज होती, हे सर्व गोष्टी इथं चेंज व्हायला सुरू होतात. का तर SI सिस्टीम मध्ये लेंथ, मास आणि टाइम कसा मोजला जातो, मीटर, केजी, सेकंड. CJ सिस्टीम मध्ये काय होणार आहे, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंड. कळतं. मग आता आपण काय करणार आहे, ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत चेंज करणार आहे, केजीला रिप्लेस करणार, मीटर, सेकंडला रिप्लेस करणार. ठीक आहे, आता बघा, केजी म्हणजे काय, के म्हणजे काय 1000, 1000 म्हणजेच काय 10⁻³ लिहिलेले. सेंटीमीटर मध्ये कन्वर्जन करायचं आहे म्हणल्यावर काय होणार 100 10⁻². आता सेकंडचं काहीच होणार नाही, त्यामुळे काय होणार, सेकंडला सेकंडच येणार. आता मी काय करणार, इक्वल सेम असलेले कॅन्सल होणार, मग फक्त व्हॅल्यूज खाली येणार आणि त्यांच्यावर पॉवर त्यांचे तसेच. आता 3 × 1 3, 2 × 2 4. आता इथे 1 जो आहे, आता 1 × 2, आता इथं जे काहीच नाहीये म्हणजेच काय 1 आहे. ठीक आहे, 1⁻². आता ह्याचं म्हणजेच काय -1 × -1 म्हणजेच काय 1. आता मायनस इंटू मायनस प्लस, मग ह्याची व्हॅल्यू काय झाली 1 झाली. सो हा गेला. आता ह्यांचं काय होणार, हे बघा, हा 10 आणि हा 10 जो आहे हा बेस आहे, म्हणून ह्या पॉवरची काय होणार ऍडिशन होणार. मग ती किती आली
7 कळतंय का? 10⁻⁴ + 3 इज नथिंग बट 7. मग तुम्हाला फायनल कन्वर्जन फॅक्टर काय मिळाला? 1 जूल इज इक्वल टू 10⁻⁷ अर्थ. बरोबर? मग हा पूर्ण डेरिवेशन काय झाला? कन्वर्जन फॅक्टर ऑफ 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट. कळालं? याच्यामध्ये 3-4 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक, व्हॅल्यू पुटअप करताना नीट पुटअप करा. त्यांचे पॉवर जर चुकले तर गोंधळ होतो. काही जण गडबडतात, काही जण डिस्ट्रॅक्ट होतात, त्यामुळे इथे चुकतं. हे डायमेन्शन्स बरोबर लिहिले तर पुढच्या पायऱ्या बरोबर येतात. सेकंड, तुम्हाला इथे जे आहे चेंज लक्षात यायला पाहिजे. या चेंज मध्ये सगळ्यात मोस्ट मिस्टेक काय केलं जातं? केजी कन्वर्जन फॅक्टर आणि मीटरचं फॅक्टर जे कन्वर्जन आहे मोस्टली गडबड करतात. इथं 10⁻³ लिहितात. इथं जर 3 झालं तर गणित बदलते. खूप डिफरन्स येतो. 100 आणि 1000 मध्ये खूप डिफरन्स आहे. पॉवर तुम्ही 2, 3 काय देता हे बघा. इथं चेक करायचं. हे फायनल चेकिंग झालं. आन्सर 10⁻⁷ आलं हे म्हणजे तुमचं सगळं बरोबर आहे. डायरेक्ट 10⁻⁷ आणायचं नाही. प्रॉपर स्टेप वाईज तुम्हाला हे आन्सर काढायचं आहे. फक्त ज्या गोष्टी मी प्रिकॉशन घ्यायला लावलं ते केले की तुम्हाला आन्सर प्रॉपर येऊन जाईल. ठीक आहे. तर आता आपण डायमेन्शनल अनालिसिस कसं झालं ते बघितलं. त्याचे युजेस आपण 3 बघितले. ओके. आता आपण त्या डायमेन्शनल अनालिसिस मध्ये लिमिटेशन्स काय आहेत, म्हणजे कुठे कुठे आपण डायमेन्शन यूज नाही करू शकत ते बघणार. ठीक आहे. लिमिटेशन्स ऑफ डायमेन्शनल अनालिसिस बघूया. फर्स्ट आहे डायमेन्शनलेस कॉन्स्टंट. आता ह्याच्यात काय आहे, ज्याला डायमेन्शन्स नाही आहेत, कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे, तिथं आपल्याला हा यूज करता येत नाही. त्याचे डायमेन्शन्स काढताच येत नाही. आता ती आहे कॉन्स्टंट व्हॅल्यू. मगाशी आपण डेरिव्हेशन मध्ये बघितलं के जी होती ती एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू काढतात, म्हणजे ती कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे तर ती एक्सपेरिमेंट थ्रू व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली जाते. त्यामुळे त्याला डायमेन्शन्स लेस म्हणतो आपण. सेकंड आहे ट्रिग्नोमेट्रिक आणि लॉग फंक्शन. हे जे आहेत इक्वेशन, मॅथमॅटिकल इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त कॅल्क्युलेशन होतं. ठीक आहे. तर यांना पण डायमेन्शन काम नाही करू शकत. हे सेकंड लिमिटेशन आहे. थर्ड, आता थर्ड खूप महत्वाचं आहे. का तर ज्यावेळेस आपण फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शन अनालिसिस बघितलं होतं त्यामध्ये आपण हे इक्वेशन यूज केलेलं आहे. आता बघा, ज्यावेळेस आहे ना मल्टिपल टर्म्स येतात, म्हणजेच काय ऍडिशन, हा व्हॅल्यू आली एक्झॅक्ट आणि एक ऍडिशन आली, इथं डायमेन्शन काम नाही करत. ती फक्त फिजिकल क्वांटिटीजवर काम करतं. त्यांचे तुम्हाला डायमेन्शन्स काढून देतात. ठीक आहे. ज्यावेळेस मल्टिपल येतं फक्त हे डायमेन्शन्स काय आहेत हे कॅल्क्युलेट करू शकतात. बट या हाफचं आपल्याला डायमेन्शन काढता येत नाही बिकॉज इट्स व्हॅल्यू. अँड सेकंड प्लस. ठीक आहे. फोर्थ आहे. फोर्थ मध्ये काय सांगतात की काही कॉन्स्टंट प्रोपोर्शनॅलिटी ज्या आहेत यांना डायमेन्शन्स आहेत, त्यांचे डायमेन्शन्स निघतात, तर त्यांच्यावर आपण डायमेन्शन्सची मेथड यूज नाही करू शकत. जसं आपण सिस्टीम कन्वर्जन फॅक्टर यूज केलं, ज्या पद्धतीने आपण रिलेशन्स यूज केले आणि डायमेन्शन्स काढले, त्यांना ही मेथड यूज नाही होत. ज्याचे डायमेन्शन्स कॉन्स्टंटचे डायमेन्शन्स आहेत, जसे की जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट जीचा जो आहे त्याची डायमेन्शन्स आहेत, त्यामुळे ही मेथड या इक्वेशन वर पण वर्क करत नाही, अशा इक्वेशन वर वर्क करत नाही. तर अशा प्रकारे हे 4 जे आहेत लिमिटेशन्स आहेत डायमेन्शन्सचे. ठीक आहे. म्हणजे काय, डायमेन्शन अनालिसिस आपण यूज करू शकतो पण ह्या लिमिटेशन्स नुसार. कळलं? हे लिमिटेशन्स का इम्पॉर्टंट आहे, का तर कुठे कुठे त्यांना रिस्ट्रिक्शन आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण एक नवीन पॉइंट बघणार आहे, तो आहे ऍक्युरसी, प्रिसिशन आणि अनसर्टेनिटी. आता हे काय आहे, ज्यावेळेस आपण लॅबमध्ये एखादा एक्सपेरिमेंट करतो, एखादी व्हॅल्यू काढतो, राईट, मग ती ऍक्च्युअली किती ऍक्युरेट आहे हे आपल्याला कळत नाही. ठीक आहे. तर आपण काय करतो, तो एक्सपेरिमेंट मल्टिपल टाइम करतो, जेणेकरून आपल्याला एक एक्झॅक्ट व्हॅल्यू प्रिसाइजली जवळ, त्याच्या जवळ आपण जातो की किती एक्झॅक्टली व्हॅल्यू येते. ठीक आहे. ऍक्युरेटली 5 आहे, 3 आहे, 2 आहे, हे आपल्याला कधी कळतं, ज्या वेळेस आपण ते एक्सपेरिमेंट मल्टिपल टाइम्स करतो आणि त्याचा ऍव्हरेज रेशो काढतो आणि आपल्याला रिझल्ट येतो. ठीक आहे. तर ती ऍक्युरसी आपण कशी काढतो, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, हे गोष्टी आपण आता लर्न करणार आहे. ठीक आहे. फर्स्ट काय, ऍक्युरसी म्हणजे काय हे लर्न करणं गरजेचं आहे. तर ऍक्युरसी डेफिनेशन काय आहे, हाऊ क्लोज मेजरमेंट इज टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू, म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यूच्या किती नियर आहे ती व्हॅल्यू.
तेवढी ती अॅक्युरसी मांडली जाते. ठीक आहे, ऑफ दॅट क्वांटिटी, जी काही क्वांटिटी आपण कॅल्क्युलेट करणार आहे. आता काही पॉसिबिलिटीज ज्या आहेत, जे रिझल्ट बिघडवू शकतात, जे अॅक्युरसी आपल्याला रिझल्ट मध्ये भेटू नाही शकत, ते कशामुळे, कोणत्या अनसर्टन्टीज आहेत ते बघूया. क्वालिटी ऑफ इन्स्ट्रुमेंट युज्ड, म्हणजे कोणत्या क्वालिटीचे इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो तो पण इफेक्ट करतो रिझल्टवर. ठीक आहे, म्हणजे आपण क्वालिटी जर लो यूज केली तर त्याचा रिझल्ट जो येतो प्रत्येक वेळेस वेगळा येतो, म्हणजे त्याच्यामध्ये मेजर डिफरन्स तुम्हाला दिसून येतो. त्यामुळे आपण अॅक्युरसी काढू नाही शकत आणि कन्क्लुजन म्हणू नाही शकत, कुठला तरी एक कन्क्लुजन आपल्याला मिळू नाही शकत क्वालिटी इश्यूमुळे. ठीक आहे, सेकंड आहे स्किल ऑफ द पर्सन, हे पण मॅन्डेटरी आहे. एक्सपेरिमेंट करताना कोण किती सिन्सिअरली करतो त्याच्यावर पण एक्सपेरिमेंटचे व्हॅल्यूज अॅक्युरसी डिपेंड करते. तुम्ही जर थोडं जरी आपण निष्काळजीपणा केला तर तो जो आपला एक्सपेरिमेंट आहे तो फेल होऊ शकतो किंवा रिझल्ट तुम्हाला प्रॉपर मिळू नाही शकत. मगाशी मी तुम्हाला म्हणाले काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तिथे तुम्ही प्रिकॉशन नाही घेतलं तर पूर्ण आपला कॅल्क्युलेशनचा पार्ट जो होतो चुकू शकतो. तसंच इथे एक्सपेरिमेंटचा पार्ट चुकू शकतो. कुठलीही गोष्ट जी आपण करतोय तर छोट्या छोट्या मिस्टेकच मोठी गोष्ट क्रिएट करतो, पूर्ण मेस क्रिएट करायला वास असतं. ठीक आहे, थर्ड बघूया. इथं झालं पर्सनच्या थ्रू एरर येणं. एरर येणं म्हणजे काय, तुम्हाला जी काय व्हॅल्यू ऍक्च्युअली मिळायला पाहिजे त्याच्यापासून तुम्ही लांब जाता. एरर म्हणजे तो तुम्हाला अडवतो अॅक्युरसी पासून जवळ जाल, ऍक्युरेट व्हॅल्यू मिळवण्यापासून. ठीक आहे, थर्ड आहे मेथड युज्ड. आता कोणती मेथड यूज करता याच्यावर तुमचं काय आहे मेजरमेंट तुम्हाला कळतो. आता बघा, इंडियामध्ये खूप जण चहा करताना अंदाजे सगळं घेतात, चहा पत्ती साखर अंदाजे घेतात, त्यांचा चहा वेगळा. अदर कंट्रीज मध्ये मेजर करून घेतलं जातं. ठीक आहे, तर या दोन्ही चहाची चव वेगळी असते. तशाच पद्धतीने मेथड युज्ड फॉर एक्सपेरिमेंट जर वेगवेगळे मेथड, आता चहा करण्याची पद्धती खूप आहेत, म्हणजे वेगवेगळ्या मेथडने तुम्हाला चहा करता येतो आणि त्याची चव ही वेगळी लागते. हा खूप जवळचा आणि सगळ्याला माहित असलेले एक्सपेरिमेंट आहे, जेणेकरून तुम्हाला हे एक्झॅक्टली क्लॉज काय आहे कळून येतो. फोर्थ काय आहे एक्सटर्नल और इंटरनल फॅक्टर्स. आता कधी कधी काही आपल्याकडून किंवा कधी ते एक्सपेरिमेंटल डाटावरून किंवा त्याच्या मशिनरीवरून आपलं काय होऊ शकतं, रिझल्ट जो आहे फॉल होऊ शकतो, म्हणजेच काय आपण ऍक्युरेट रिझल्ट काढू नाही शकत. तर अशा पद्धतीचे 4 पॉसिबल अनसर्टनिटीज आहेत ज्याच्यामुळे आपल्याला ऍक्युरसी मिळत नाही. तर हे एरर कसे काढायचे हे आपण काय करणार आहे पुढच्या लेसन मध्ये लर्न करणार आहे. ठीक आहे.